समुद्र सपाटीपासून 16,000 फूट उंच -30 अंश सेल्सिअस तापमान, जिथे श्वास घेणंही कठीण होतं, तिथे काही तरुण भारतीय सैनिक देशाची सीमा राखत होते. कोणालाच ठाऊक नव्हतं की शांत दिसणाऱ्या या डोंगराच्या आडोशाने मृत्यू दाबा धरून बसलाय. नमस्कार, मी अविनाश थोरात स्वागत करतो तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये. आज आपण अशा वीराची कथा सांगणार आहोत ज्याने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी शौर्याची अशी परिसीमा गाठली जी ऐकून आजही प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी येईल. ही कथा आहे जाट रेजिमेंटच्या कॅप्टन सौरभ कालिया यांची. 29 जून 1976ला अमृतसरमध्ये जन्मलेला सौरभ पालमपूरच्या निसर्गरम्य वातावरणात वाढला. वडील डॉक्टर N.K. कालिया आणि आई विजया कालिया. सौरभ अभ्यासात हुशार होता, पण त्याचं मन रमत नव्हतं. ते रमत होतं भारतीय सैन्याच्या गणवेशात. 1997 मध्ये त्याने कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा दिली आणि त्याची निवड झाली. पहिलीच पोस्टिंग मिळाली कारगिल सेक्टरमध्ये. घरून निघताना तो आईला म्हणाला होता, आई मी लवकरच परत येईन. पण मे महिन्याची सुरुवात झाली होती. भारतीय लष्कराला संशय आला होता की काक्सर सेक्टरमध्ये काही हालचाली सुरू होत आहेत. सौरभ कालिया यांना 5 जवानांसह बजरंग पोस्टवर पेट्रोलिंगसाठी पाठवण्यात आलं. ते 5 वीर होते: अर्जुन राम, भंवरलाल बागेरिया, भिकाराम, मुलाराम आणि नरेश सिंग. काक्सर सेक्टरमधील बजरंग पोस्टकडे कूच करत होते. हे क्षेत्र अतिशय दुर्गम होतं. शत्रू वरच्या बाजूला दबा धरून बसला होता आणि भारतीय जवान खालून वर चढत होते. अचानक शिखरावरून गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार सामान्य नव्हता. तो मशीन गन आणि भारी शस्त्रांचा मारा होता. सौरभ यांना तात्काळ लक्षात आलं की ही छोटी मोठी घुसखोरी नाही, तर पाकिस्तानी सैन्याचा मोठा कट आहे. त्यांच्याकडे दारुगोळा मर्यादित होता, पण जिद्द हिमालय ओलांडणारी होती. सौरभ यांनी रेडिओवरती आपल्या बेसला माहिती दिली, आम्ही शत्रूच्या विळाख्यात आहोत, पण आम्ही मागे हटणार नाहीत. कित्येक तास हे 6 जवान शेकडो घुसखोरांशी लढत राहिले. डोंगराच्या कपारीचा आडोसा घेत त्यांनी शत्रूला अक्षरशः झुंजवून ठेवलं. पण शेवटी त्यांचा शस्त्रसाठा संपला. शत्रूने त्यांना 4ही बाजूने वेढलं आणि जिवंत पकडलं. पुढचे 22 दिवस हे भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वात वेदनादायी दिवस होते. पाकिस्तानी लष्कराच्या स्कर्दू कॅम्पमध्ये या 6 जवानांना ठेवण्यात आलं. तिथे स्वित्झर्लंड जिनेवा कराराच्या नियमांना अक्षरशः पायदळी तुडवण्यात आलं. शत्रूचा एकच उद्देश होता, भारतीय सैन्याची रणनीती जाणून घेणं. शत्रूने त्यांना विचारलं, तुमचे सैनिक किती आहेत, रसद कुठून येणार आहे? पण सौरभ आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ओठातून एकच शब्द निघत होता, जय हिंद. पाकिस्तानी सैनिकांनी संतापून त्यांची नखं उपटली. सिगरेटचे चटके देऊन त्यांचं शरीर भाजून काढलं. त्यांची हाडं तोडली. इतकंच काय, तर त्यांच्या शरीराचे अवयव सुद्धा कापले गेले. हा छळ सहन करणं सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. एका 22 वर्षाच्या तरुणाने इतक्या यातना का सोचल्या? कारण त्याच्या रक्तात शपथ होती, मी माझ्या देशाचा विश्वासघात करणार नाही. त्या 22 दिवसात सौरभ यांना रोज मरण येत होतं, पण त्यांनी भारताचा स्वाभिमान झुकू दिला नाही. पालमपूरमध्ये त्यांचे वडील डॉक्टर N.K. कालिया आणि आई वाट पाहत होते की सौरभ सुट्टीत येईल. मे महिना संपला, जून सुरू झाला. रेडिओवरती बातम्या येत होत्या की काही जवान अजूनही बेपत्ता आहेत. आईच्या काळजाचा ठोका चुकला होता. शेवटी 9 जूनला जेव्हा निरोप आला, तेव्हा पालमपूरच नाही तर संपूर्ण देश सुन्न झाला. 9 जून 1999ला जेव्हा त्यांचं पार्थिव भारताकडे सोपवण्यात आलं, त्यांच्या आईने विजया कालिया यांनी जेव्हा आपल्या मुलाचं छिन्न विछिन्न झालेलं शरीर पाहिलं, तेव्हा त्या कोसळल्या नाहीत. त्या माऊलीने अभिमानाने म्हटलं, माझा मुलगा वाघासारखा लढला असेल. यानंतर भारतीय जनमानसात पाकिस्तान विरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला. भारताने पुराव्यांसह जगाला दाखवून दिले की पाकिस्तानने युद्ध कैद्यांशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्तानवरती दबाव आणला. हे भारताचं राजनैतिक यश होतं. सुरुवातीला भारतीय लष्कर याकडे फक्त मुजाहिद्दीन घुसखोरांचं कृत्य म्हणून पाहत होतं. पण सौरभ कालिया यांच्या पार्थिवाची अवस्था पाहिल्यावर स्पष्ट झालं की हा क्रूरपणा प्रशिक्षित लष्करी मानसिकतेचा आहे. यानंतर भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर सुरू केले आणि बोफर्स तोफांनी शत्रूला डोंगर माथ्यावरून उखडून टाकण्यास सुरुवात केली. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, तरीही वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील बातम्यांमुळे ही वार्ता वणव्यासारखी पसरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून तरुणांनी सैन्यात भरती होण्यास रांगा लावल्या. शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे कारगिल मदत निधीत दिले. सौरभ कालियांच्या त्या बलिदानाने खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. सौरभ कालियांच्या बलिदानाने जो वणवा पेटला होता तो आता शांत होणार नव्हता.
भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय अंतर्गत शत्रूला धडा शिकवण्यास सुरुवात केली. तोलोलिंग असो व टायगर हिल, प्रत्येक शिखरावर भारतीय जवानांनी मृत्यूला आव्हान दिलं. उन्हे तापमानात पाठीवरती 30-30 किलोचं ओझं घेऊन उभा चढ चढत भारतीय वाघांनी शत्रूच्या बंकरवरती हल्ले केले. 18 ग्रेनेडियर्स, 2 राजपुताना रायफल्स आणि 1-11 गोरखा रायफल सारख्या तुकड्यांनी अशक्य वाटणाऱ्या मोहिमा फत्ते केल्या. 3 आणि 4 जुलैच्या रात्री भारताने टायगर हिल जिंकले, जे युद्धातील सर्वात महत्त्वाचे वळण होते. भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानी सैन्याची पिछेहाट झाली. जागतिक दबावामुळे त्यांना आपलं सैन्य मागं घ्यावं लागलं. धोका संपला होता. श्रीनगर लेह हा मुख्य मार्ग शत्रूच्या टप्प्यातून मुक्त झाला होता. 26 जुलै 1999 तो दिवस उजाडला, जेव्हा भारताने जाहीर केले की कारगिलमधून शेवटच्या घुसखोरालाही हुसकावून लावलाय. पण या विजयासाठी आपण 527 शूर जवान गमावले, ज्यात सर्वात पहिले बलिदान होते कॅप्टन सौरभ कालिया. हो, ऑपरेशन विजय पूर्णपणे यशस्वी झालं. भारतीय लष्कराने जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या युद्धांपैकी एक युद्ध जिंकून दाखवलं. 26 जुलै 1999 रोजी भारताने अधिकृतपणे विजयाची घोषणा केली, जो दिवस आज आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. कारगिलच्या त्या बर्फाळ टेकड्या आजही साक्ष देतात की जेव्हा मृत्यू समोर उभा होता, तेव्हा कॅप्टन सौरभ कालिया फक्त हसले आणि म्हणाले, माझा देश माझ्यासाठी सर्वात आधी आहे. कॅप्टन सौरभ कालिया यांची ही कथा केवळ दुःखाची नाही, तर ती सर्वोच्च बलिदानाची आहे. या वीराचा इतिहास घराघरात पोहोचवा आणि लोकल बंधन मीडिया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.